EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। प्रत्येकाकडे जीवन बदलण्यासाठी वेळ असतो, परंतु वेळ बदलण्यासाठी पुन्हा आपल्याकडे जीवन नसतं। म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की या जीवनामध्ये जेवढ्या प्रकारचे आपल्याला जादू करता येऊ शकतात आणि जेवढ्या प्रकारचं जीवन हे आनंदाने जगता येतं तर हे जगून घ्यावं, कारण का तर वेळ हे परत येत नाही। म्हणून एका फिलॉसॉफरनी सांगितलेलं होतं की वेळेची किंमत करा तरच वेळ तुमची किंमत करतं। नमस्कार, मी सचिन गोळीक, स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टाच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण ही जी कंबाईन पूर्व परीक्षेसाठी जी सिरीज सुरू केलेली होती, ह्या सिरीज मधलं हे 8वं लेक्चर आहे आणि हे सर्वात शेवटचे लेक्चर आहे। आतापर्यंत आपण 15 प्रश्नांचे घेतले होते, परंतु आता ह्या लेक्चर्स मध्ये आपण या प्रश्नांचा महासंग्राम घेणार आहोत आणि या महासंग्रामामध्ये साधारणतः 100 प्रश्न आपण इथं कव्हर करतोय। दुसरी गोष्ट, एक्झाम ओरिएंटेड जेवढे प्रश्न आपल्याला पडू शकतात तेवढे सगळे प्रश्न आपण या महासंग्रामामध्ये कव्हर करू शकतोय। परंतु या प्रश्नामध्ये आपण एका टॉपिकवरती विशेष फोकस केलेला आहे आणि तो टॉपिक कोणता जर असेल तर इथं डिक्लेअर करण्यासाठी मला हरकत नाही। तो आहे सभा, समाज आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे संघटना। तर या टॉपिकवरती वारंवार आयोगाकडून प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे आपण या महासंग्रामाच्या 100 प्रश्नांच्या सिरीजमध्ये आणि शेवटच्या आणि 8व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय सचिन गोळीक, स्पर्धाग्राम परीक्षा मार्गदर्शक या नात्याने। तर पहिला प्रश्न घेऊ आपण अतिशय थोडक्यामध्ये, परंतु सविस्तर सगळे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। ब्राह्मो समाज शत संवत्सरी सफर हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता? ब्राह्मो समाजाची स्थापना आहे 1828 मध्ये आणि ही स्थापना कलकत्त्यामध्ये झाली होती राजा राममोहन रॉय यांनी। आणि वीरा शिंदे हे ब्राह्मो समाज आणि त्याचबरोबर प्रार्थना समाज यामध्ये काम करत होते। त्यावेळी महत्त्व सांगण्यासाठी त्यांनी हा ब्राह्मो समाजाची शतसंवत्सरी नावाचा ग्रंथ लिहिलेला होता। यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील काळानुक्रमे घटना लावा, किंवा हे समाज आहेत हे कालानुक्रमे लावायचे आहेत आपल्याला। तर मग प्रत्येकाचा समाजाचं लक्षात राहिलं पाहिजे आपल्याला की याचा ब्राह्मो समाज आहे 1828 चा, परमहंस सभा आहे 1849 ची आहे, त्याचबरोबर प्रार्थना समाज 1867 आहे, रामकृष्ण मिशन 1896 ते 97 आहे, आर्य समाज 1875 आहे आणि सत्यशोधक समाज 1873 आहे। अर्थातच 1 2 3 4 5 6 असा ऑप्शन यायला पाहिजे, म्हणजेच ABCDEF हा ऑप्शन याच्यामध्ये बरोबर जातो। तर प्रत्येकाचा स्थापनाकार हे आपल्याला वारंवार पुढे येणार आहेत। पुढील प्रश्न आहे, आर्य महिला समाजाची शाखा कोणाची होती? आर्य महिला समाज ही शाखा कशाची होती? तर याची स्थापना 1882 मध्ये पुणे या ठिकाणी केली होती आणि याची स्थापनाकार होत्या पंडिता रमाबाई। तर आर्य महिला समाज जो आहे हे प्रार्थना समाजाची होती, याची स्थापना मुंबईमध्ये 1867 मध्ये तरखडकर बंधूंनी केलेली होती। दुसरं, आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थांची गरज नसते त्याच पद्धतीनं परमेश्वराची प्रार्थना करायची असेल तर पुरोहितांची गरज का आहे? हा खालीलपैकी कोणत्या समाजाचं तत्व होतं? मग त्या समाजाचं ब्रीदवाक्य तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, हा आहे सत्यशोधक समाज। याची स्थापना 1873 मध्ये महात्मा फुले यांनी केलेली होती। तर जर सर्व साक्षी जगतपती तर त्याला नकोची मध्यस्थी, अशा प्रकारचं त्यांचं वाक्य होतं, तर सत्यशोधक समाज येतं। पुढे आहे सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, हे सत्यशोधक समाजाचं आहे। याच्यामध्ये महत्त्वाचे महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा सत्यशोधक समाजाचे सगळे समर्थक गट याच्यामध्ये सहभाग घेतो। प्रश्न येतो आणि हा येतो तर त्यांच्या गटावरती येतो, तो IMP टॉपिक आहे। पुढील आहे समाज ओळखा। समाज ओळखा काही तत्व दिलेले आहेत, तर एकेश्वरवाद दिलेला आहे, मूर्तीपूजात होताना आहे, अवतार ही कल्पना मूळतः चुकीची आहे। तर समाजाचे कोणत्या समाजाचं तत्व आहे? तर 1867 मध्ये सुरू झालेला मुंबईमधला समाज आहे 1867 चा प्रार्थना समाज आणि याच्या पाठीमागे प्रेरणा होती ब्राह्मो समाजाची। तर हा त्याचं उत्तर आहे। पुढे आहे की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे? या शब्दांबरोबर मैत्री करा मित्रांनो। हा शेवटचं लेक्चर आहे आणि याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट परीक्षेला जायचं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्याच्याबरोबर तुमची सायकोलॉजी पण तीच राहिली पाहिजे, कारण का तर वेळेमध्ये तुम्हाला पेपर कव्हर करायचा आणि ते खूप महत्त्वाचं आहे। दुसरं, त्यांनी कलकत्ता येथे रिपन कॉलेज सुरू केलं होतं, इंडियन नॅशनल असोसिएशनचे सहसंस्थापक होते, त्याचबरोबर राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय चेतना रुजवण्याचं त्यांनी श्रेय दिलं जातं। अर्थातच हे सगळेच्या सगळे बरोबर आहेत, पण असत्य म्हणजे चुकीचं सांगितलंय। अर्थातच हे चुकीचे की त्यांनी आनंद मोहन बोस यांच्या मदतीने ब्राह्मो समाज सुरू केला। तर आनंद मोहन हे ब्राह्मो समाजाबरोबर येत नाहीत, तर लंडनमध्ये वेगवेगळ्या सोसायटी सुरू करण्यामध्ये यांचा सहभाग जातो। पुढील प्रश्न आहे, 1886 मध्ये पुणे या ठिकाणी हुजूरपागा या ठिकाणी मुलींची पहिला हायस्कूल सुरू केलं होतं। तर हुजूरपागा म्हणजेच काय? तर पेशव्यांचं घोडे बांधण्याची जागा आहे आणि हे कुठे? तर बाजीराव रोड किंवा लक्ष्मी रोडच्या
मध्ये येते, बऱ्याच मुलांचं आपलं इथं सेंटर पण आलेलं असेल. आता ही 1886 ची पुणे या ठिकाणी हुजूर पागा तर कोणी सुरू केली होती, तर यांचं आहे रमाबाई रानडे, अर्थातच न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केली होती. पण त्यावेळी खूप सारे लोक त्याच्यामध्ये सहभागी होते. त्यातच त्यांच्या दुसऱ्या पत्नी इथं रमाबाई रानडे या सुद्धा येतात. त्यानंतर खालील पर्यायातून अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य म्हणजेच कोणता असेल, तर पटकन तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही त्या शब्दांचा अर्थ तुमच्या भाषेमध्ये लिहून टाकायचा, नसेल तर इथं गडबड होण्याची जास्त शक्यता असते. बघा, हे जे 60 मिनिट आहे तुमचे, हे 60 मिनिट तुमची जिंदगी बदलू शकतात. अर्थातच हे 60 मिनिट हे 60 प्लस टार्गेट ठेवायचे आणि प्रत्येक क्वेश्चनला 10 ते 35 सेकंदाचा टाइम असतो आणि यामध्ये तुम्हाला हा पेपर कव्हर करून द्यायचा आहे. म्हणून हे 60 मिनिट आपले अब की बार 60 पार हा जो नारा दिला होता, खूप साऱ्या मित्रांनी मला ते स्क्रीनशॉट पाठवले किंवा फोटो काढून पाठवले. जिथे जिथे तुम्ही अभ्यास करायला बसता तर तिथं 60 प्लस जे लिहिलेले ते मला पाठवलं. अर्थात याचा इंटेन्शन हे होतं की 100% कट ऑफ तुम्ही वाढवणार आहे ज्यांनी 60 प्लस लिहिलं होतं. कारण का, तर त्याच्या स्पीडने तुम्ही पळतात ना. तुम्ही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील त्यासाठी. तर खालील पर्यायातून अयोग्य, ब्राह्मो समाज 28 आहे, प्रार्थना समाज 67 बरोबर आहे. परमहंस मंडळी इथं 1849 पाहिजे होतं, हे चुकीचं आहे. आणि सत्यशोधक समाज म्हणजेच हे त्याचं उत्तर काय येतं, तर अयोग्य येतं. पुढे आहे महत्वाचं, छोटीशी एक सूचना आहे. भलेही यातून पुढे 3-4 दिवस जरी राहिलेले असतील तर एकच दिवस द्यायचा इतिहासासाठी. आणि याच्यामध्ये 12 व्हिडिओ आहेत, अर्थातच राज्यसेवा पूर्व तर याच्यामध्ये 12 व्हिडिओ आहेत कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये. आणि ह्या 12 व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तर पूर्णच्या पूर्ण सगळा टॉपिक कव्हर केलेला आहे. तर पुढील महत्वाची सूचना आहे की डॉट यांच्या धर्तीवर 1870 मध्ये पुण्यात सार्वजनिक सभा सुरू झाली होती. मग पुण्यामध्ये बॉम्बे प्रांतातील पहिली संघटना कोणती असेल, तर 1852 मध्ये सुरू झालेली कोणती, बॉम्बे असोसिएशन. जगन्नाथ शंकर शेठ असेल, दादाभाई नौरोजी किंवा त्यांच्याबरोबर असणाऱ्या काही महत्वाच्या व्यक्ती. तर हे बॉम्बे असोसिएशन आहे. आर्य समाज 1875चा आहे, ब्राह्मो समाज आहे 1828चा आहे. त्याचबरोबर ही इन्फंट्री बॉम्बे प्रांतातील स्कूल आहे. तर ही राजकीय संघटना हे त्याचं योग्य उत्तर येतं. पुढे आहे बंगालमध्ये ज्याप्रमाणे ब्राह्मो समाज ख्रिस्त जयंती किंवा नाताळ साजरा करत होता, तसं महाराष्ट्रामध्ये हा प्रार्थना समाज खालीलपैकी कोणता सण साजरा करत होता, तर यांच्यावरती संत तुकाराम महाराज यांचा खूप मोठा प्रभाव होता. म्हणूनच हा तुकाराम बीज साजरी करत होता. आता हा प्रार्थना समाज खूपच IMP आहे. याचं तत्व असेल, याचा उद्देश असेल, सहभागी गट असेल, संस्थापक असेल आणि ठिकाण आहे, तर यावरती प्रश्न विचारला जातो वारंवार. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाज सुरू केला होता. ते विधान बरोबर आहे. दयानंद यांनी 12 जून 1888 मध्ये पंजाब प्रांतातील लाहोर या ठिकाणी आर्य समाजाची शाखा सुरू केली, बरोबर आहे. पण 1888 नाही, 1877 मध्ये सुरू केली होतं. त्याच्यामुळं विधान एकच बरोबर येणार आहे. तर इथं आहे कोणतं, तर इथं फक्त चुकीचं विधान इथं लिहायचं राहिलंय की चुकीचं विधान कोणतं आहे ते फक्त याच्यामध्ये सांगा. तर ब फक्त याच्यामध्ये चुकीचं आहे, बाकीचं अ बरोबर येतं. पुढील प्रश्न आहे की यांच्या धर्तीवर 1870च्या बॉम्बे असोसिएशन क्वेश्चन रिपीट झाला. ब्राह्मो समाज काही सदस्यांच्या अनुमूलाग्र सुधारणांच्या पाठपुराव्यामुळे 1866 मध्ये 2 भागात विभागला गेला. तर ते 2 भाग खालीलपैकी कोणते होते, तर याच्यामध्ये दिलेले देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया होता, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, यांचा हा समाज नव्हता, तर यांचा आधी ब्राह्मो समाज होता. आणि दुसरा केशवचंद्र सेन यांचा हा ब्राह्मो समाज होता. भारतवर्षीय ब्राह्मो समाज किंवा त्या प्रकारे नाव दिलं जातं. तर याच्यामध्ये एक पण नाही, दोन्ही पण नाही, म्हणजेच काय उत्तर येणार आहे, तर कोणतंही उत्तर बरोबर नाही. तर हा 4 नंबरचा पर्याय बरोबर येणार आहे. तर याच्यात केशवचंद्र सेन 1857 मध्ये सहभागी झाले होते आणि त्याचबरोबर इथं 1841 मध्ये देवेंद्रनाथ टागोर आले होते अर्थातच. त्यानंतर अयोग्य जोडी निवडा. अयोग्य जोडी म्हणजे चुकीचं आहे. हा STA 2013चा प्रश्न आहे. याच्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न पण घेतलेले आहेत आणि PYQs पण समावेश इथं केलेला आहे, पूर्व असेल किंवा मुख्य. कारण टॉपिक कोणता आहे, तर सभा, समाज आणि संघटना आणि महासंग्रामाच्या या बॅचमध्ये किंवा या व्हिडिओजमध्ये तुम्हाला 100 प्रश्न तसे आपण कव्हर करतोय. तर इथं अयोग्य म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे, तर श्रीधर नायडू यांनी वेद समाज सुरू केला होता, बरोबर आहे. राजाराम मोहन रॉय आत्मीय सभा आहे. अग्निहोत्री देववेद समाज आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी आहे, तर देवेंद्रनाथ टागोर यांनी सुरू केलेला होता. त्याच्यामुळे हा 3 नंबरचा पर्याय येतो. प्रसन्न कुमार ठाकूर, चंद्रशेखर देव, रामचंद्र विद्याबागीश हे खालीलपैकी कोणत्या समाजाशी संबंधित होते. राजाराम मोहन रॉय यांच्याबरोबर 1828 मध्ये हे सगळे सहभागी होते. महत्वाचे पहिले 3 लोक होते. दीनबंधू वृत्तपत्र याबाबत असत्य विधान कोणतं आहे, असत्य चुकीचं सांगा. तर 1 जानेवारी 1878 नाही, तर 1 जानेवारी 1877 पाहिजे होतं आणि मुंबई येथे नाही, तर याची सुरुवात ही पुणे या
ठिकाणी केली होती. म्हणजे ज्याचं दोन्हीचे दोन्ही कसे आहे तर असत्य विधान आहेत. 1 ऑगस्ट 1828 मध्ये राजाराम मोहन राय ब्रह्म समाजाची स्थापना, बरोबर आहे. सामाजिक धार्मिक सुधारणासाठी आत्मीय सभा 1875, पुणे असोसिएशन 67, यावर परीक्षेला प्रश्न आले मुख्य परीक्षेला. आणि 70 मध्ये पुणे सार्वजनिक सभेमध्ये रूपांतर केलं. 67 मध्ये केशवचंद्र सेन यांच्याकडून प्रेरणा घेतल्याने तरखडकर बंधूंनी प्रार्थना समाज सुरू केला होता. पुढे विधान आहे 4 नंबरचं. 1873 विश्रामरामजी घोले यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाज. तर याबद्दल खूप मोठी संदिग्धता आहे की महात्मा ज्योतिबा फुले पहिल्यांदा होते की इथं घोले होते. तर यांच्याबद्दल संदिग्धता येते, बरोबर का. परंतु काही रेफरन्सेस देतात काय तर विश्रामरामजी घोले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे विधान सत्य आहे. आणि 1875 मध्ये मूळ शंकर तिवारी म्हणजेच स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज 75 मध्ये सुरू केला होता. सगळीच विधानं बरोबर आहे. त्याच्यामुळे चुकीचं कोणतं आहे का तर कोणतंच नाही. तर सगळेच्या सगळे बरोबर आहेत. इथंच प्रश्न बनतो ह्या विधानामध्ये तुमचा, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे ब्राह्मण समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन रॉय यांनी 1815 मध्ये आत्मीय सभा स्थापन केली होती. तर त्यावेळी त्यांच्याबरोबर खालीलपैकी कोण कोण सहकारी होते. तर द्वारकानाथ टागोर होते, देवेंद्रनाथ यांचे वडील होते, आजोबा प्रसन्नकुमार टागोर होते, अर्थात हे दोघं पण आले. राजेंद्रलाल मिश्रा राजा कली होते. गोशालाने आनंद प्रसाद बॅनर्जी होते. हे मात्र 1857 मध्ये आले होते आणि हे मात्र 1841 मध्ये आले. अर्थातच हे दोघं नव्हते. म्हणजे ABC हा ऑप्शन इथं योग्य असायला पाहिजे. पुढे आहे आत्मीय सभा कोठे स्थापन झाली. तर या आत्मीय सभा 1815 मध्ये कुठं तर कलकत्ता बंगाल प्रांतामध्ये सुरू झाली होती. अर्थातच इथं सतीची चाल बंद व्हावी याच्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केली होती. 1815 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या सभेची स्थापना केली. आत्मीय सभेची स्थापना केली. कारण स्वतःची वहिनी 1819 मध्ये सती केली होती. त्याच्यापूर्वी त्यांनी काय केलं होतं तर सतीची चाल चुकीची आहे, कोणताही ग्रंथ प्रमाण नाही देते याच्यासाठी सांगण्यासाठी त्यांनी काय केलं होतं तर ही सभा सुरू करून दिलेली होती. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे की या संघटनेचे सदस्य विचाराने जरी परिपक्व असले तरी सामाजिक रोषाला तोंड देण्यात त्यांच्यामध्ये धैर्य नव्हतं, म्हणजे ताकद नव्हती. आणि संघटनेची यादी चोरीला गेली. त्याच्यामुळे लोकांच्या भीतीनं किंवा सरकारच्या भीतीनं त्या संघटनेमधून सगळ्यांनी नाव काढून घेतलं. अर्थात चोरीला गेली नाही तर न्यूजपेपरमध्ये सुद्धा त्या संघटनेचं काय आलं होतं तर न्यूज आली होती की ही डायरी चोरीला गेली. गुप्त संघटना म्हणून सरकारकडून त्रास दिला जाईल म्हणून काय केलं होतं त्यांनी तर ही संघटना बरखास्त करून दिली होती. आता ही संघटना कोणती असेल तर परमहंस सभा आहे. 1849 मध्ये सुरू झाली होती मुंबई या ठिकाणी. परंतु याच्या अगोदर 1844 मध्ये कोणता तर मानव धर्म सभा ही सुरू झाली होती. सुरत या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांचं पोस्टिंग तिथं झाली होती, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न महत्वाचा आहे कोणता तर दादोबा तरखडकर यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केलेली नाही. तर यांनी हे सुरू केले होतं ज्ञानप्रसारक सभा असेल म्हणजे सहभाग होता मानव धर्म सभा परमहंस असेल, पण ब्राह्मणेतर सभा मात्र यांनी सुरू केली नाही. म्हणून इथं काय येतं तर फक्त ड हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. तर लक्षात ठेवा की मानव धर्म सभा किंवा हे जे महत्त्वाच्या सभा समाज संघटना आहेत तर यामध्ये प्रार्थना समाज दादोबा तरखडकर वगैरे हे जे मंडळी आहेत तर हे खूपच आपल्याला महत्त्वाचे मार्क देऊन जातील. तर मी जातीभेद मानणार नाही तर ही शपथ खालीलपैकी कोणाला घ्यावी लागत होती तर 1849 मध्ये स्थापन झालेली एक गुप्त सभा होती. त्याचं नाव आहे परमहंस सभा आणि ही मुंबई या ठिकाणी सुरू झाली होती. जाती विषमतेवर प्रहार करण्यासाठी धार्मिक बाबतीत सुधारणा करण्यासाठी कोणती सभा समाज संघटना स्थापन झाली होती तर अशा प्रकारचं अर्थातच हीच आहे कोणती परमहंस सभा. याची डायरी 1849 नंतर चोरीला गेली म्हणून 1867 मध्ये याची स्थापना झाली होती ओपनली प्रार्थना समाज या नावाने. पुढे आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची तर राजाराम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी सुरू केलं होतं. त्याचबरोबर भाऊ महाजन यांनी प्रभाकर सुरू केलं होतं. वीरेशलिंगम पंतूला हास्य संजीवनी सुरू केलं होतं. आणि दीनबंधू मात्र नारायण गुरु यांचं नव्हतं तर दीनबंधू कोणाचं होतं तर केबी म्हणजेच अर्थात कृष्णराव भालेकर यांचं 1 जानेवारी 1877 मध्ये सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून ते राहत होतं. ठीक आहे. महत्वाचे काही असे प्रश्न आपण स्पीडमध्ये कव्हर करतोय. मानव धर्म सभा या प्रार्थना दिवस खालीलपैकी कोणता होता तर मानव धर्म सभा म्हणजेच काय तर 1844 चे मानव धर्म सभा आणि हे आहे सुरत या ठिकाणचे. तर यांचा प्रार्थनाचा दिवस असायचा शुक्रवार. पुढील महत्वाचा प्रश्न आहे सभेची सर्व सूत्रे वकील मंडळींकडे असायची. कार्यकारी मंडळात सर्व धर्माची लोक होते आणि सभेचे निर्णय हे बहुमताने होत होते. आता सर्व धर्माची लोक होती असं म्हणण्यापेक्षा इथं उच्चवर्णीय होते असं इथं शब्द टाकायला पाहिजे होता. कारण का तर याचं उत्तर आपल्याला पुणे सार्वजनिक सभा जातं. 1867 मध्ये पुणे असोसिएशन आणि 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभा हे हिराबागेमध्ये झाले होते आणि पर्वती देवस्थानचा कारभार इथं त्यांना सांभाळायचा होता किंवा भ्रष्टाचार. खालील तत्व कोणत्या समाजाची
आहेत. तर खालील तत्व कोणत्या समाजाचे आहेत? परमेश्वर एक आहे आणि तो सर्वाचा विश्वनिर्माता आहे. परमेश्वर अवतार घेत नाही, परमेश्वराचे कोणतेही धर्मग्रंथ लिहिलेला नाही. तर हा समाज सांगतो 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी सुरू झालेला प्रार्थना समाज आहे, तर तो सांगत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे महत्वाचं, तर ती सभा कोणती आहे त्याच्यावरून ओळखायचं आपल्याला. जाती विषमतेवर प्रहार करण्यासाठी, धार्मिक बाबतीत सुधारणा करण्यासाठी स्थापन झाले. रामचंद्र बाळकृष्ण जयकर, भिकोबा चव्हाण, लक्ष्मणशास्त्री हळगे आणि मोरोबा विनोबा तर ह्या सभेचे प्रवर्तक होते. मग खालीलपैकी सभा कोणती असेल? तर 1849 ला परमहंस सभा सुरू झाली होती. तर हीच परमहंस सभा आहे, ज्याची स्थापना कुठे झाली? मुंबईमध्ये झाली होती. दादोबा तरखडकर यांनी धर्मविवेचन आणि पारमहंसिक ब्रह्मधर्म कोणत्या धर्मतत्व अर्थात विचारांशी संबंधित सांगितलं होतं? तर कोणत्या सभेशी किंवा संबंधित होतं? तर सर्वात महत्वाचं परमहंस सभा 1849 ची मुंबईची आहे, त्याच्याशी सांगितलेलं होतं. पुढे आहे की ती सभा कोणती आहे, अर्थात ही आताच प्रश्न झाला होता कवर. तर हे सगळे जे आहे तर याचं परमहंस सभेचंच उत्तर येऊन जातं. तो काही क्वेश्चन आपण रिपीट करण्याचा किंवा रिपीट झालेले आहेत, कारण का तर त्यावरती बऱ्यापैकी प्रश्न विचारला जातो. परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली, तिच्याबद्दल काय खरे नाही म्हणजे खोटं काय यामध्ये शोधायचं आपल्याला, की सर्व माणसात कोणताही भेदभाव असता कामा नये ती मानायची, अर्थातच हे बरोबर आहे. ही गुप्त सभा होती, बरोबर आहे. ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव होता, तर हे चुकीचं येतं. अर्थातच काय येतं? तर काय खरे नाही म्हणजे चुकीचं काय, तर हे चुकीचं आहे. सभासदांची नावं फुटल्यामुळे ती बरखास्त झाली, तर हे बरोबर येतं. त्यानंतर शुद्धीकरण चळवळ खालीलपैकी कोणत्या समाजाने सुरू केलेली होती? तर शुद्धीकरण चळवळ ही आर्य समाजाने, ज्याची स्थापना 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती अर्थात मूळ शंकर तिवारी यांनी सुरू केली होती. पुढील प्रश्न आहे, कोणत्या सामाजिक धार्मिक चळवळी मुंबईमध्ये स्थापन झालेल्या नाहीत? तर परमहंस मुंबई आहे, रहनुमाई मुंबईची आहे, प्रार्थना मुंबई, आर्य मुंबई, इंडियन सोशल कॉन्फरन्स मुंबई, सोशल सर्व्हिस लीग, नामजोशी. 2 वेळा प्रश्न आला यांच्यावरती, 2 वेळा प्रश्न आला. तर हे कामगार चळवळीशी संबंधित आहे. म्हणजे तुम्हाला 100% प्रश्न येणार आहे कामगार चळवळीवरती. प्रश्न विचारला जातो सगळीकडे. तुम्हाला टेलिग्राम इकडे तिकडे एक PDF अवेलेबल करून आहे. समजा काही डाटा वगैरे किंवा काही महत्वाचं जर तुम्हाला विचारायचं जर असेल तर यावरती तुम्ही विचारू शकता, कारण का तर लास्ट मोमेंटमध्ये बूस्टर डोस खूप गरजेचा असतो आणि ते प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट सारखं आपल्याला काम करून देतं. जर काय अडचण आली तर या नंबरवरती मेसेज करून कॉल करा आणि रात्री 12 वाजता नका करू, कारण का तर वेळ घेऊन चला आणि वेळ घेतल्यानंतर कॉल करत चला, कारण का तर आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये. तर याच्यामध्ये तिन्हीपैकी कोणताही पर्याय नाही, म्हणजे ह्या सगळ्याच्या सगळ्या मुंबईच्या स्थापना झालेल्या आहेत. 1848 मध्ये ही सभा अस्तित्वात होती आणि ती भाऊदाजी लाड विश्वनाथ मंडलिक असेल, विश्वनाथ मंडलिक असतील, त्याच्याबरोबरच ह्या गोविंद माडगावकर यांनी संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी खूप महत्त्वाचं काम केलं होतं. रानडे या संस्थेच्या सभामध्ये संशोधनात्मक लेख सुद्धा लिहिलेले होते. मग याच्यापैकी महत्त्वाची कोणती असेल तर ती ज्ञानप्रसारक सभा आहे. पुढे आहे सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था सुरू केली होती? तर ती स्त्री विचारवंती, अर्थात हा ASO पूर्व परीक्षा 2013चा क्वेश्चन आहे, पण आपण इथं PYQs मध्ये कव्हर केलेला आहे. प्रार्थना सभेचे मूळ कशात होतं? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की परमहंस सभा 1849 डायरी हरवली म्हणून 1867 मध्ये मुंबईमधून ही प्रार्थना सभा सुरू झाला होता. जाती विषमतेवर प्रहार करण्यासाठी अर्थात खालीलपैकी कोणती संघटना? 1849. हा क्वेश्चन थोडा रिपीट झाला बऱ्यापैकी. परमहंस सभेवरती जास्त आणि मानव धर्म सभेवरती जास्त क्वेश्चन होण्याची शक्यता आहे. 48 मध्ये स्थापन झालेली परमहंस सभे खालीलपैकी कोण कोण सहभागी होतं किंवा खालीलपैकी कोण कोण सहभागी याच्यामधलं होतं? तर याच्यामध्ये हे तिघ भाव होते, तुम्हाला माहिती आहे, तरखडकर बंधू. आत्माराम पांडुरंग रामचंद्र जयकर असेल, त्याचबरोबर दादोबा पांडुरंग तरखडकर, म्हणजेच हे वरीलपैकी सर्व ऑप्शन हा योग्य येतो. आर्य महिला समाज, आर्य महिला समाज याबद्दल सत्य विधान कोणतं आहे? याची स्थापना 85 ला झाली आणि याची स्थापना मुंबई झाली. तर हे दोन्ही विधान चुकीचे आहेत, कारण का तर स्थापना 82 ला झाली आणि स्थापना मुंबईमध्ये. क्वेश्चन रिपीट झाला होता म्हणून याच्यापैकी कोणतंही विधान सत्य नाही. सभा महाराष्ट्रातील एक महत्वाची राजकीय संस्था सनदशीर मार्गाने चळवळ करणारी होती, ती संघटना होती. राजकारणात उदारमतवादी आणि नेमस्त प्रवाह होता, म्हणजे मावळवादी होते आणि भारतीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा त्यांनी केल्या. मवाळवादी मार्गाने सुधारणा व्हाव्यात यावर त्यांचा भर होता. मग ही संघटना कोणती असेल? तर महत्वाची ह्या सगळ्या विश्लेषण केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की 1870 मध्ये पहिल्यांदाच एक संघटना सुरू झाली होती. अर्थातच 1867 मध्ये सुरू झाली आणि त्याच्यानंतर रूपांतर झालं होतं एप्रिलमध्ये 1870 मध्ये. त्याचं नाव आहे पुणे सार्वजनिक सभा आणि ही मवाळवादी संघटना होती. याच्यामध्ये उच्चवर्णीय होते. या संघटनेला चॅलेंज करण्यासाठी 1884 मध्ये इथं दीनबंधू सार्वजनिक
सभा सुरू केली होती कृष्णराव भालेकर केबी यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे वर्णनावरून सभा किंवा समाज ओळखायचा आपल्याला. तर वेद हे हिंदूंचे धर्मग्रंथ आहेत आणि ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे. चातुर्वर्ण हे जन्मसिद्ध नसून गुणकर्मावर आधारित आहे. मग तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की वेद जर आलं तर बॅक टू वेदच लक्षात यायचं. आणि इथं आहे कोणतं, तर कित्येक वर्ष म्हणजे 15 वर्ष 1845 पासून 60 पर्यंत फिरत होते स्वामी दयानंद सरस्वती. म्हणजेच त्यांचं मूळ शंकर तिवारी हे मूळ नाव आहे. अंकारा गुजरातमध्ये जन्म आणि 15 वर्षानंतर मथुरेला गेले. विरजानंद स्वामी अंध होते, त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर संस्कृत शिकलं, वेदांचा अभ्यास केला आणि वेद सगळ्यांसाठी ओपन पाहिजे असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच इथं आर्य समाजाची मुंबईमध्ये आले, स्थापना केली. 77ला लाहोरला घेऊन गेले होते. मग लाला हंसराज तिथे येऊन जातात. तर रमाबाई रानडे यांनी भारत महिला परिषद ही कोणत्या ठिकाणी घेतली, तर इथं पंढरपूर नाही, सातारा नाही, पुणे नाही, अर्थात ती तिन्हीचे तुम्ही लोकेशन नाहीत. मग ही घेतली होती कुठं, तर मुंबई या ठिकाणी घेतली होती. म्हणून हे रमाबाई रानडे आहेत. रमाबाई रानडे यांनी महिलांना मतदानाचा अधिकार देण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती. भाग्यापेक्षा जास्त कर्म करण्यावर भर द्या हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता किंवा खालीलपैकी कशाचं होतं. आता इथं सांगितलंय की भाग्यापेक्षा जास्त, म्हणजेच हे भाग्यापेक्षा जास्त म्हणजे तुम्ही कर्मावर तुमचं सगळं डिपेंड करतं. 67 मध्ये काय सांगितलं, प्रार्थना समाजाने. पुढीलपैकी कोणत्या सामाजिक धार्मिक चळवळी मुंबईमध्ये स्थापन झालेल्या नाहीत. परत एकदा आलं होतं हा क्वेश्चन, म्हणजे जिथं सगळ्याच्या सगळे मुंबईमध्ये स्थापन झाले होत्या. आधुनिक भारताच्या आधुनिक विचारसरणीचे मूळ उगम स्थान लक्षात ठेवा. डॉट डॉट या समाजाच्या आंदोलनामध्ये सापडते असा अभिप्राय तर्कशास्त्री कोण होती, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी सांगितला होता. मग समाज सुरू झाला होता 1828 मध्ये कलकत्ता या ठिकाणी. तो समाज आहे ब्राह्मण समाज. याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात. ब्रह्म समाज, अर्थातच पुढे ब्राह्मण समाज किंवा याला ब्राह्मो समाज या नावाने ओळखलं जातं. प्रार्थना समाज ख्रिस्ती धर्माचे अनुकरण आहे हा आरोप खालीलपैकी कोणी खोडून काढला होता, तर आरोप आहे त्यांचे सल्लागार राघव भांडारकर, त्याचबरोबर नायडू, त्याचबरोबर रानडे, त्याचबरोबर न्यायमूर्ती नारायण चंदावरकर. तर ह्या महत्वाच्या 3 व्यक्ती होत्या. तर हे आधारस्तंभ म्हटलं जातं आणि यांच्यावरती प्रश्न वारंवार विचारला जातो. तर हे प्रार्थना समाजाबरोबर आहे आणि प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मुंबईमध्ये झाली आणि त्याच्याकडून अनेक ठिकाणी मग धर्मशाळा असतील किंवा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली होती. त्यानंतर पुढे महत्वाचं लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे खालीलपैकी कोणत्या समाजाचं ब्रीदवाक्य होतं, तर हे ब्रीदवाक्य न्यायमूर्ती रानडे यांच्या हस्ते किंवा रानडे यांच्याद्वारे अशा प्रकारे प्रार्थना समाजाला दिलं होतं. हे पंडिता रमाबाई रानडे यांना घेऊन जात होते प्रार्थना समाजाला. पुढील विधाने वाचून घ्या. हा STI पूर्व परीक्षा 2015 आहे, जेव्हा वेगळ्या एक्झाम होत होत्या. तर संघटनेचे वर्णन खालीलपैकी कोणत्या केलेलं आहे, तर 75 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत होता. पुण्यात सुशिक्षण ग्रह सुरू केलेलं होतं. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. 73 पासून याच्या कार्याला ऍक्च्युअली सुरुवात झाली होती. मग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की इथं रविवार दिलेला आहे, बरोबर का. त्याचबरोबर सुशिक्षण ग्रह, तर सुशिक्षण ग्रह आहे 1884चं, परंतु ही सभा सुरू झाली होती त्याच्या अगोदरची, ती आहे इथं सत्यशोधक समाज. या सुशिक्षण ग्रह सुरू जेव्हा झालं होतं तर 12 रुपयामध्ये कृष्णराव भालेकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलं आणि दोघांमध्ये मतभेद झाल्यामुळे काय झालं, तर ही सभा बरखास्त झालेली होती. अर्थातच इथं हे 1884 आहे सत्यशोधक समाजाची स्थापना. हे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्त्री शिक्षण ग्रह हे सगळं सुरू झालेलं होतं. ऍक्च्युली 1875 पासून म्हटलेलं आहे, पण याची सुरुवात 1873 पासून कामाला सुरुवात झाली होती, 24 सप्टेंबर 1873 पासून. तर अशा प्रकारे आपण इथं वेगवेगळे प्रश्न इथं घेत असतो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरांबरोबर करत असता, हा जगातील सर्वात मोठा तुमचा स्वतःचा अपमान असतो. त्याच्यामुळं तुम्ही युनिक आहात आणि तुम्ही जे करू शकता हे इतर कोणीच करू शकत नाही. म्हणून प्रत्येकामध्ये काहीतरी पोटेन्शियल असतं की जो प्रत्येक जण करत असतो. आता हे सगळं सांगण्याचा उद्देश हा असतो की तुम्हा सगळ्यांना ह्या परीक्षेच्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही आलं पाहिजे. कारण का, तर टेन्शन हा एक साहजिक पार्ट असतो सध्याच्या कालावधीमध्ये, परंतु त्याच्याही पुढे त्याला पॉझिटिव्ह घेण्यासारखी एक गोष्ट असते की टेन्शन यालाच येत असतं की ज्याचा रिझल्ट येणार असतो. त्याच्यामुळे टेन्शन थोडं आलं तरी चालेल, पण त्याच्याही पुढे जाऊन अजून एक फिलॉसॉफी असे सांगते की जर टेन्शन घेऊन जर तुमचा रिझल्ट येणार असेल तर 100% तुम्ही जगाचं टेन्शन घेतलं पाहिजे किंवा MPSC देणाऱ्या लाखो मुलांचं टेन्शन घेतलं पाहिजे. कारण तुमची स्पर्धा किंवा तुमचं कॉम्पिटिशन हे फक्त स्टुडंट बरोबर नाही, तर हे महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक असतील किंवा जे तयारी करताय सगळ्यांबरोबर तुमची स्पर्धा आहे. त्याच्यामुळं परीक्षा जवळ येत असताना ह्या सगळ्या गोष्टी होणं हे साहजिक असतं. ओके. तर महासंग्रामामध्ये आपण पुढील प्रश्न घेतोय की खालील विधानांचा विचार करायला सांगितलेला आहे.
मूर्तीपूजा, पूर्वपूजा, त्याचबरोबर पुरोहित पूजा, बहुदेवतावाद असेल, सतीप्रथा या सगळ्यांना विरोध केलेला होता. विवाहाच्या वयाप्रसंगी संबंधी मुलासाठी 25 आणि मुलींसाठी 16 वर्ष असावं स्पष्ट केलं होतं. विधवा पुनर्विवाहाचं समर्थन केलं होतं आणि विधवांसाठी त्यांनी नियोग पद्धती सुचवलेली होती. आता नियोग पद्धती म्हणजेच काय असतं हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जर सुपुत्र होत नसेल तर त्यांनी दुसरा पर्यायी मार्ग स्वीकारला पाहिजे. तर अशा पद्धतीनं म्हणजेच हे सगळं सांगितलं होतं आर्य समाजाने. आणि जेव्हा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आला होता तर त्यावेळी आर्य समाजाच्या या पद्धतीवरती मी तुम्हाला विश्लेषण दिलेलं होतं. तर आर्य समाज आहे याची स्थापना 1875 मध्ये मुंबईत स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. सर्वप्रथम 10 फेब्रुवारी 1843 मध्ये, ऍक्च्युअली 44 मध्ये ताबोदाच्या सुट्टी दिवशी यांच्या शाळेमध्ये दादोबा आणि दुर्गाराम मंचाराम यांनी परमहंस सभा स्थापन करण्याचं ठरवलं. ऍक्च्युअली इथं 43 मध्ये काय केलं तर ठरवलेलं होतं, परंतु ही सभा कुठं झाली होती तर 1844 मध्ये ही सभा सुरू करण्याचं ठरवलं होतं. परंतु 43 मध्ये झाली आणि 44 मध्ये मानव धर्म सभा सुरू झाली आणि 43 मध्ये हे ठरवलेलं होतं, परंतु ही परमहंस सभा 1849 मध्ये सुरू झाली होती. मग त्यावेळी कोणाच्या शाळेमध्ये झालं होतं तर हे झालं होतं दलपतराय भागोबाई यांच्या, म्हणजे या 3 लोकांची नावे येतात कशामध्ये तर परमहंस असेल किंवा मानव धर्म सभेमध्ये असेल. म्हणून मानव धर्म सभा 1844 आहे आणि परमहंस 1849, त्याचंच नवीन रूपांतर होतं 1867 मध्ये प्रार्थना समाज. दुर्गा, अन्नपूर्णा आणि माणिक यांच्यावरती आयोगाचा लेटेस्ट क्वेश्चन येऊन गेला. हा खालीलपैकी कोणाच्या स्त्रिया होत्या तर ह्या डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर ह्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून पहिल्यांदा पास झालेले महत्वाचे डॉक्टर होते आणि प्रार्थना समाजामध्ये महत्वाचा रोल प्ले करत होते. दुसरा आहे प्रार्थना समाज ख्रिस्ती धर्माचे अनुकरण आहे हा जो आरोप केलेला होता या प्रार्थना समाजावरती तो कोणी खोडून काढला होता, हा रिपीट झाला, राघव भांडारकर यांनी खोडून काढलेला होता. राघव भांडारकर आणि त्याचबरोबर रानडे हे त्याचे आधारस्तंभ म्हणून काम करत होते. महत्वाचा पुढील प्रश्न आहे बिनचूक नसलेले. आता बिनचूक नाही म्हणजेच काय येतं तर याच्यामध्ये आपल्याला उत्तर शोधायचे की वेगळी जोडी खालीलपैकी कोणती आहे. तर आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वतींचा बरोबर आहे. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले यांचा बरोबर आहे. प्रार्थना समाज हा महर्षी वीरा शिंदे हे काम करत होते, परंतु याच्यामध्ये तरखडकर बंधूंनी सुरू केला होता, त्याच्यामुळं हे विधान वेगळं येणार आहे. त्यानंतर सामाजिक परिषद 1887 मध्ये मद्रासच्या अधिवेशनात सुरू केली होती, न्यायमूर्ती रानडे. त्याच्यामुळे उत्तर जे येणार आहे ते प्रार्थना समाजाचे संस्थापक हे नाहीत. तर हे महत्वाचं वेगळं उदाहरण. रमाबाई रानडे कोणत्या संस्थेच्या शाखेच्या पुण्यातील अध्यक्ष होत्या तर याचं उत्तर आहे वुमन्स इंडिया असोसिएशन. या रमाबाई रानडे 1901 मध्ये न्यायमूर्तींच्या निधनानंतर ऍक्टिव्ह झालेल्या ह्या महत्वाच्या समाजसुधारिका होत्या. संस्कृतचे अध्ययन आणि ज्ञानप्राप्तीसाठी निरनिराळ्या ठिकाणी प्रवास करत होत्या. संस्कृतचं महत्वाचं त्यांना अध्ययन करायचं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट की वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असताना स्वामी विरजानंद सरस्वती मथुरेमध्ये भेट पडली 1860 मध्ये आणि त्या ठिकाणी अंध पंडिताची भेट पडल्यानंतर 1860 मध्ये खालीलपैकी व्यक्ती कोण होते की ज्यांची भेट तिथं झाली होती. तर मगाशी सांगितलं होतं की स्वामी दयानंद सरस्वती हे नाव कोणी दिलं असेल तर विरजानंद सरस्वती यांनी दिलं होतं, जे अंध होते आणि मथुरेचे महत्वाचे एक गुरु होते त्यांचे. त्यानंतर पुढील महत्वाचा प्रश्न आहे आरजी भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे हे खालीलपैकी कोणत्या समाजाचे आधारस्तंभ होते. आता सांगितलं होतं की 1867 मध्ये मुंबईमध्ये सुरू झालेला तरखडकर बंधूंचा तो प्रार्थना समाज केशवचंद्र सेन यांच्याकडून प्रेरणा घेतलेली होती. पुढील प्रश्न आहे प्रार्थना समाज ही परमहंस मंडळीला फुटलेली अभिजनांची शाखा तर सत्यशोधक समाज ही बहुजनांची शाखा असे मत कोणत्या इतिहास संशोधकाने व्यक्त केलं होतं तर आधुनिक इतिहास संशोधक आहे सदानंद मोरे. डॉक्टर सदानंद मोरे यांचे हे स्टेटमेंट आहे कोणतं तर प्रार्थना आणि सत्यशोधक समाजाच्या वरती. खालीलपैकी कोणत्या समाजाच्या विनंतीस मान देऊन स्वामी दयानंद सरस्वती हे पुण्यातील जनतेला वेदांचं मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. तर इथं 2 रेफरन्सेस सापडतात. एक रेफरन्स आहे की सत्यशोधक समाज, कारण का तर यांच्यामध्ये 1875 मध्ये त्यांची मिरवणूक काढली होती, परंतु एक छोट्या आणि कधी न वापरलेल्या एका पुस्तकामध्ये मला आर्य समाज प्रार्थना समाज हा सुद्धा दिसून आला होता. त्याच्यामुळे इथं सत्यशोधक समाज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याचबरोबर लहुजी बुवा साळवे यांनी त्यांना प्रोटेक्शन दिलेलं होतं आणि त्याचबरोबर पुण्यातील सनातनी ब्राह्मण मंडळींनी यांचा जसा सत्यशोधक किंवा यांची मिरवणूक काढली तर तसंच त्यांनी पर्यायी एक मिरवणूक काढलेली होती. तर इथं सत्यशोधक समाज किंवा हे दोन्ही उत्तर आपल्याला येऊ शकतात. तर इथे 61वा प्रश्न एकेश्वरवाद मूर्तीपूजा थोतांड आहे आणि अवतार ही कल्पना टोटली चुकीची आहे. तर हे सांगितलं होतं हे तत्व कोणाचं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा सभा समाज आणि संघटना यावरती फिक्स क्वेश्चन असतो. जेव्हा आयोग अशा प्रकारचं टॉपिक सांगतं तर त्यावेळी टॉपिकचं नाव असतं सभा समाज संघटना किंवा महाराष्ट्रातील सामाजिक आर्थिक आणि धार्मिक चळवळ असेल तर या चळवळीवरती यावरती एखादा प्रश्न 100% बनतो. तर तत्व आणि उद्देश महत्वाचे आहेत. तर हे प्रार्थना समाजाचा ज्याची स्थापना 1867 मध्ये मुंबई
मुंबईत झाली होती. पुढीलपैकी कोणत्या धर्म सुधारणा संघटनेचा छत्रपती शाहू महाराज यांच्यावरती प्रभाव पडलेला होता? तर याच्यामध्ये प्रभाव पडला असेल तर सत्यशोधक समाजाचा, परंतु त्यांनी काम कोणत्या समाजाचं केलं होतं? तर आर्य समाजाच्या शाखा पण सुरू केल्या होत्या आणि 1911ला सत्यशोधक समाजाची तिथं शाखा सुरू केली होती. त्याच्यामुळे इथं सत्यशोधक समाज येतं. त्याच्यानंतर आर्य समाजाचे ते 2 वेळा अध्यक्ष सुद्धा झालेले होते. आणि त्याच्यानंतर पुढे ब्राह्मणेतर चळवळ जी सुरू झाली होती ही सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीवरती आधारित होती, म्हणून ते उत्तर योग्य. घटनांचा कालानुक्रमे क्रम लावायचा आपल्याला, कालानुक्रमे क्रम लावा. तर इथं पुणे सार्वजनिक सभा दिलेला आहे, त्याचबरोबर डेक्कन सभा आर्य महिला आर्य समाज असेल आणि सत्यशोधक समाज आहे. तर यामध्ये पहिल्यांदा येते 1870 आहे पुणे सार्वजनिक सभा. त्यानंतर परत येतं सत्यशोधक समाज 1873 बनतो, आर्य समाज 1875 आणि डेक्कन सभा 1896 रानडे यांचे. म्हणजेच इथं उत्तर येणार आहे कोणतं? तर अ, क, ड आणि ब हे 3 नंबरचा पर्याय आहे. सत्यानास्ती परमो धर्म हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे? तर 1875 मध्ये स्थापन झालेल्या थिओसॉफिकल सोसायटी होतं. तर थिओसॉफिकल सोसायटीचे एक ऑलकॉट होते आणि त्याचबरोबर ब्लावाटस्की, एक रशियन आणि एक अमेरिकन. आणि ते जेव्हा भारतात आले होते तर भारतात आल्यानंतर 86 मध्ये त्यांनी मद्रासमध्ये आपलं मुख्यालय उभा केलं आणि त्याचबरोबर 1907 मध्ये हीच थिओसॉफिकल सोसायटी तर ॲनी बेजेट यांच्या ताब्यात गेली होती. तर ही ख्रिश्चन धर्माचा विरोध करत होती थिओसॉफिकल सोसायटी. आर्य महिला समाज ही स्त्री सुधारणा करिता डॉट यांनी स्थापन केलेली महत्वाची संस्था होती. तर यामध्ये आपल्याला जातं पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेली ही 1882 ची होती. ही सुरू करण्यासाठी यांना प्रार्थना समाजाने कलकत्त्यावरून यांना बोलावून घेतलेलं होतं. अर्थातच हे पुण्यामध्ये सुरू झाले होते. मार्टिन ल्युथर किंग बॅक टू बायबल सारखं हे संदेश जो दिला होता मार्टिन ल्युथर किंग यांनी, तर संकल्पना कोणाकडून घेतली? तर बॅक टू वेदाच आहे, म्हणजे बॅक टू वेदाच ही संकल्पना त्यांनी बॅक टू बायबल ही कन्सेप्ट यूज केलेली होती. पुढे डॉट यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली होती. अशा प्रकारचे काही क्वेश्चन अँटिक बनू शकतात, त्यावरती तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं देता आले पाहिजेत. तर याच्यामध्ये लोकहितवादी हे काही पुस्तकामध्ये सापडलेलं आहे, हा संदर्भ सांगतोय. पुढील प्रश्न आहे संतती नियमनाच्या चळवळीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला? तर 1922 आणि 1934च्या 2 केसेस त्यांच्यावरती आल्या होत्या. अर्थात त्यांच्या वडिलांच्या मृत्यू अगोदर त्यांचा मृत्यू झाला होता. आणि त्याचबरोबर स्त्री, त्याचबरोबर लैंगिक शिक्षण यावरती त्यावेळी ते लिहित होते. म्हणजे विचार करा की ते ऍडव्हान्स किती होते. दुसरी गोष्ट, सनातनी लोकांना आवडलं नाही म्हणून त्यांच्यावरती 2 वेळा केस केला आणि दोन्ही केस ते हारले होते, परंतु समाज तरी जागा करण्याचं त्यांनी काम केलेलं होतं. म्हणजे स्त्री शिक्षण असेल, त्याचबरोबर स्त्री लैंगिकता असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयावरती ते लिहित होते. म्हणजेच इथं कोण येतं? तर यापैकी कोणीही नाही. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव काय येतं? तर रघुनाथ धोंडो कर्वे. तर ठीक आहे, अशा प्रकारचे हे धोंडो केशव कर्वे यांचे ते सुपुत्र होते. आर्य महिला समाज पुणे याबद्दल कोणता पर्याय योग्य आहे किंवा कोणता पर्याय बरोबर येतो? तर 30 एप्रिल 1882 मध्ये पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना झाली होती आणि ती स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती. काशीबाई कानिटकर, शेवंतबाई त्र्यंबक आणि श्रीमती निकमबाई या मराठी भाषिक स्त्रिया यांनी त्यांना मदत केलेली होती. अर्थातच इथं काय येतं? तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि आता सांगितल्याप्रमाणे ह्या आर्य महिला समाजाची शाखा खालीलपैकी कोणाची होती? तर प्रार्थना समाजाची होती, पंडिता रमाबाई यांनी सुरू केली. तर अयोग्य विधान निवडा असं सांगितलं. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान निवडा. आर्य समाज शाखा कोल्हापूरमध्ये 1918ला छत्रपती शाहू महाराज. मग तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 1911 मध्ये या सत्यशोधक समाजाची शाखा इथं झाली होती. 11 लक्षात ठेवा, 11 जानेवारी 1911 मध्ये. आणि याच्यामध्ये घोसरवाडकर एक होते, जे कार्याध्यक्ष होते आणि परमनंट अध्यक्ष होते कोण? तर भास्करराव जाधव, हे कोल्हापूरचे प्रति शाहू महाराज. तर आर्य हे बरोबर विधान येतं. आर्य महिला समाज ही 1882 मध्ये सुरू झाली होती, पंडिता रमाबाई पुणे येते. सत्यशोधक समाज हा 1873चा 24 सप्टेंबर महात्मा ज्योतिबा फुले. आणि इथं सत्यशोधक समाज येतो कोणता? तर कोल्हापूरमध्ये शाखा सुरू झाली होती आणि शाहू महाराजांनी यांच्या प्रेरणेने ही शाखा सुरू झाली होती. मग इथं काय येतं? तर सगळे पर्याय इथं योग्य आहेत. त्यानंतर पुढे पंडिता रमाबाईशी निगडीत चुकीचे विधान खालीलपैकी कोणतं आहे? तर शारदा सदन आणि मुक्ती सदनाची स्थापना केली होती. तर तुम्हाला पुण्यापासून माहित असेल 50 किलोमीटर अंतरावर असणारं हे केडगाव नावाचं ठिकाण आहे. 100 एकरची जमीन घेतली आणि त्या ठिकाणी मुक्ती सदन किंवा पुण्यातून जेव्हा बहिष्कार टाकण्यात आला तर त्या ठिकाणी त्या शिफ्ट झालेल्या होत्या. पुढे स्त्रीकोश या पुस्तकातून त्यांचं वर्णन. स्त्रीकोश हे पुस्तक त्यांचं नाही म्हणून हे विधान आपल्याला चुकीचं सापडतं. निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपा सदन सुरू केलं, त्याचबरोबर प्रीती सदन बरोबर आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना कैसर ए हिंद हा पदवी देण्यात आली होती. तर यावरती ग्रुप सी मध्ये आलेला हा डायरेक्ट क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे पंडिता रमाबाई ह्या अतिशय महत्वाच्या आहेत, महत्वाच्या समाजसुधारक आहेत, त्याच्यावरती लक्ष ठेवा. पुढे यांनी हिंदू हाय कास्ट वुमन हे पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये काय काय विशेष होता?
भारतातील भारतातील शिक्षण पद्धतीची पुनर्रचना करण्याची गरज आहे। याच्यासाठी त्यांनी काय केलं तर 1882 मध्ये जो आलेला हंटर कमिशन आहे, तर हे हंटर कमिशन समोर या पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिलेली होती। अर्थातच रमाबाईंनी साक्ष दिली। मग त्या रमाबाई कोणत्या होत्या? रमाबाई रानडे होत्या की पंडिता रमाबाई होत्या किंवा सरस्वती रमाबाई होत्या? तर यामध्ये पंडिता रमाबाई येतात। मग यांच्या समोर साक्ष देणारे व्यक्ती कोण कोण होते? तर आपटे होते, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले असते, त्याचबरोबर महत्वाच्या या पंडिता रमाबाई। तर या महत्वाच्या व्यक्तींनी 1882 मध्ये साक्ष दिली होती आणि या साक्षीमध्ये टोटल महत्वाचं की प्राथमिक शिक्षणावरती भर दिला, त्याचबरोबर माध्यमिक, याच्यामध्ये ह्या दोन शिक्षणांचा याच्यात सांगितलेलं होतं। अजून एक महत्वाची सूचना आहे की अजून 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत, 12 तासांचे व्हिडिओ आहेत आणि 12 तासामध्ये एक दिवस अर्थात 4 दिवसामध्ये एक दिवस जरी इतिहासासाठी दिला तर तुम्हाला खूप सारे मार्क्स त्या बॅच मधून कव्हर होऊ शकतात। फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर या नंबरवरती ऑफिसच्या एकदा कॉल करून घेतला की तुम्हाला बऱ्यापैकी बॅच कशी घ्यायची आणि ॲप्लिकेशन कसं करायचं तर हे सगळं तुम्हाला इथं माहिती मिळून जाते। किंवा अजून एक महत्त्वाची सूचना की तुम्हाला जर इतिहासाची काही अडचण येत असेल तुम्ही या नंबरवरती मला कॉल केला तरी चालेल, म्हणजे बॅच घेतलेली असेल तरी किंवा नसेल तरी पण काही इतिहासाची काही शंका असेल तरच तुम्ही याच्यावरती मेसेज वगैरे कॉल करू शकता। दुसरं महत्त्वाचा हा प्रश्न आहे, सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या समाजाच्या प्रसारासाठी वापरलं जात होतं? तर सुबोध पत्रिका ही 1867 मध्ये सुरू झालेल्या मुंबईतील प्रार्थना समाज आहे त्याच्या प्रसार आणि प्रचारासाठी सुरू झालेलं होतं। प्रार्थना समाजामध्ये विरा शिंदे यांनी पेमेंटवरती काम केलं होतं सुरुवातीला, ब्राह्मण समाजाने प्रार्थना समाजाचा प्रचार आणि प्रसाराचा। तर पंडिता रमाबाई यांना कोलकाता या ठिकाणी कोणत्या पदव्या देण्यात आल्या होत्या? जेव्हा 1877च्या दुष्काळामध्ये अर्थातच पंडिता रमाबाई यांची मोठी बहीण अन्न पाण्या वाचून त्यांचा मृत्यू झाला होता, हे पण महत्वाचं आहे। आई वडिलांचा मृत्यू झाला, मग त्यांचे जे भाऊ होते कोण तर श्रीनिवास, तर यांच्यासोबत त्या कलकत्ताला गेला आणि कलकत्त्यामध्ये त्यांनी संस्कृत एवढं चांगलं भाषण केलं किंवा संस्कृतचं नॉलेज हे त्या लोकांना पटवून सांगण्यामध्ये त्या सक्सेस झाल्या आणि त्या लोकांनी त्यांना पंडिता आणि सरस्वती ह्या दोन्ही पदव्या दिल्या। म्हणजेच काय तर हे दोन्हीच्या दोन्ही विधानं कशी आहेत? योग्य येतात। त्यानंतर हिंदू धर्म सुधारणा आंदोलनं कोणकोणती आहेत? तर हिंदू धर्म सुधारण्यासाठी ब्राह्मण समाजाने काम केले, रामकृष्ण मिशननी काम केले, आर्य समाजाने काम केले, थिओसॉफिकल सोसायटीनं, म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व पर्याय योग्य असणार आहेत। जेवढे समाज इथं तयार झालेले आहेत प्रत्येकाने हिंदू धर्म सुधारण्यासाठीच काम केलं होतं। पण तुम्हाला शंका असेल की थिओसॉफिकल सोसायटीने कसं, तर ती सोसायटी ख्रिश्चन धर्माच्या टोटली विरोधात होते। त्यानंतर मुस्लिम धर्मावरील सामाजिक सुधारणा आंदोलनाचा अयोग्य पर्याय निवडायचं आहे। जर अयोग्य नसेल तर याच्यापैकी सगळेचे सगळे पर्याय बरोबर येतात। तर वहाबी आंदोलन सुरू झालं होतं, यामध्ये पटना यावर प्रश्न आलेला आहे। अलीगड मुस्लिम विद्यापीठ आंदोलन असेल, देवबंद चळवळ असेल, त्याचबरोबर अहमदी आंदोलन, म्हणजे सगळेचे सगळे आहेत। याचा अर्थ असा आहे की सगळे बरोबर पर्याय आहेत ते मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ येतात किंवा सामाजिक सुधारणा। पंडिता रमाबाईंनी खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना केलेली होती? तर यामध्ये जेवढ्या संस्था दिलेल्या आहेत अर्थात आर्य महिला समाज 82 चे, कृपा सदन पतित स्त्रियांसाठी, सेवा सदन आहे, शारदा सदन विधवा स्त्रियांसाठी, बातमी सदन अंधांसाठी, प्रीती सदन वृद्ध अशक्त आणि त्याचबरोबर अपंग स्त्रियांसाठी, म्हणजे सगळ्या संस्था पंडिता रमाबाई यांच्या आहेत। अर्थातच इथं अ ब क ड ई एफ हे सगळे पर्याय फ पर्यंत सगळे पर्याय बरोबर जातात। तर वेद समाज हा शिवनारायण अग्निहोत्री आणि त्याचबरोबर देव समाज हा शिवनारायण आणि वेद समाज हा नायडू यांचा आहे। म्हणजे हे दोन्हीचे दोन्ही कसे विधान तर बरोबर येतात, म्हणजे हा पर्याय आपण अगोदर पण बघितलेला आहे। त्यानंतर PSI मुख्य परीक्षा 2012चा एक क्वेश्चन आहे की प्रार्थना समाज महाराष्ट्रातील पहिली राजकीय सुधारणा चळवळ, या चळवळीचे अगदी सुरुवातीचे सभासद म्हणजे तरखडकर बंधू आणि त्यातील 2 म्हणजे दादोबा आणि आत्माराम, तर तिसरे तरखडकर बंधू कोण होते हा प्रश्न विचारलाय। तर सर्वात लहान भाऊ होते भास्करराव तरखडकर आणि यांचं मत काय होतं की बाकीचे सगळे लोक हे ब्रिटिश सरकारची सत्ता जरी आपल्यासाठी वरदान असेल तर हे फक्त भास्करराव विरोधात होते, अर्थात हे प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये सहभाग नोंदवत होते। वर्णनावरून सभा किंवा समाज ओळखायचा आहे। संत तुकाराम महाराजांना आदर्श संत मानत होते। मग तुम्हाला सगळ्यांना माहित असेल तर तुकाराम बीज नावाचा कार्यक्रम हे साजरा करत होते, म्हणजे तुम्हाला उत्तर सापडलेलं आहे याचं। तरी पण समाजाने महाराष्ट्रात तुकाराम बीज साजरी केली होती। न्यायमूर्ती रानडे आणि मार्टिन लुथर यांच्या सुधारणा आणि संत तुकाराम महाराज यांच्यातील साम्य या समाजाद्वारे विशद केलेलं होतं। तर तो समाज आहे प्रार्थना समाज, खूप महत्वाचा आहे। यावरती फिक्स क्वेश्चन एक असतोच बऱ्याच वर्षांचा किंवा हा अनुभव आहे। तर गोरक्षण सभा, काही नवीन येतात बघा शब्द, गोरक्षण सभा खालीलपैकी कोणत्या समाजाने स्थापन केलेली होती? तर ही गोरक्षण सभा, गो अर्थातच गायी आणि गायी याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही कट्टर अर्थातच इथं धर्म सुधारणावादी असणाऱ्या आर्य समाजाचं हे काम होतं।
पुढील प्रश्न आहे, तर व्यक्ती ओळखायचा आपल्याला. अहमदाबादेत प्रार्थना समाजाने पुनर्विवाह मंडळाची स्थापना केली होती. हितेच्छू या गुजराती नियतकालिकाच्या स्थापनेमध्ये सहभाग होता. गरजूंसाठी आपल्याच घरामध्ये मोफत दवाखाना सुरू केला होता. गुजराती वक्तृत्व मंडळाची स्थापना आणि त्याचबरोबर व्याख्यानांचं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन तिथं केलेलं होतं. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक महत्व किंवा फेलोशिप्स किंवा मदत करत होते. पंढरपूर या ठिकाणी अनाथ बालकाश्रम आणि सुतिकाश्रम याचा सहभाग केलेला होता किंवा यांची सुरुवात केलेली होती. तर याच्यापैकी आपल्याला महत्वाचे व्यक्ती कोण असतील, तर इथं आहेत कोण, तर गोपाळ हरी देशमुख येतात. ठीक आहे, महत्वाचे. पुढील प्रश्न आहे, सावळाराम दगडूजी घोलप, महादेव डोंगरे, हरिचंद्र नारायण नवलकर, तात्या पांडुरंग सावंत, ज्ञानगिरी बुवा आणि महादेव तारकुंडे हे खालीलपैकी कोणत्या समाजाशी संबंधित असणारे व्यक्ती होता. मी मगाशी सांगितलं होतं की समाजाशी संबंधित असणारे व्यक्ती स्थापनेमध्ये कोण कोण होतं किंवा कोणत्या समाजाचे व्यक्ती आहेत, तर या गटावरती फिक्स क्वेश्चन अशा प्रकारचा येऊ शकतो. तर हे सत्यशोधक समाज 1873च्या स्थापनेमध्ये महत्वाचे व्यक्ती होत्या समाजाशी संबंधित. सत्यशोधक समाजाचं पहिलं अधिवेशन 17 एप्रिल 1911 मध्ये झालेलं होतं आणि ते अधिवेशन पुण्यामध्ये पार पडलं. तर ते कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडलं यावरती आयोग कधी कधी प्रश्न विचारू शकतं. तर इथं मुंबईमधून होते रामय्या व्यंकय्या अय्यावारो आणि हे मुंबईतील अर्थात तेलुगू माळी समाज होता. तो कामाटीपुराच्या जवळ आसपास राहत होता. कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी होती त्यांची, भरपूर श्रीमंत होता. महात्मा फुलेंना आर्थिक हातभार तेच लोक लावत होते आणि इथं सुरू झालेलं हे पहिलं अधिवेशन होतं. अर्थातच हे पहिलं अधिवेशन 1911ला पार पडलं होतं. त्यानंतर लोकहितवादी त्याचबरोबर गोपाळ हरी देशमुख, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बोभटकर असतील, विष्णू मोरेश्वर, भिडे गणपतराव नलवडे, नुलकर असेल, फडके असतील, पुरुषोत्तम गणेश मोडक या सर्वांनी खालीलपैकी कोणत्या सभेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे असा प्रश्न विचारला. तर हे सगळे लोक येतात, म्हणजेच हे लोक कुठे येतात, तर उच्चवर्णीय लोक येतात आणि उच्चवर्णीय लोकांनी फक्त आणि फक्त पुणे सार्वजनिक सभेचंच अध्यक्षपद भूषवलं, जी सभा 1870 मध्ये आणि त्याची पूर्व 1867 मध्ये पुन्हा असोसिएशन नावाने सुरू झाली होती. अयोग्य विधान ओळखा. सोबत पत्रिका प्रार्थना समाजाचं बरोबर येतं. 1860 मध्ये पत्राची सुरुवात झाली सोबत पत्रिका, तर हे चुकीचं आहे. 67 मध्ये झाले. समाज आणि धर्मासंबंधी याच्यामध्ये काय केलं होतं, तर चर्चा होत होती. या पत्रातून खूप सारी चर्चा होत होती. प्रार्थना समाजाचं धर्माविषयीचे विचार आणि त्याचा प्रसार करण्यासाठी, त्याचबरोबर काही जर आक्षेप असेल तर त्या आक्षेपांचं उत्तर देण्यासाठी सोबत पत्रिकेचा वापर होत होता. म्हणजेच उद्देश होता. तर म्हणजेच इथं मग काय सांगितलं, अयोग्य. तर हे अयोग्य काय येतं याच्यात, 1860 मध्ये नाही तर 1867 मध्ये. ऍक्च्युअली हे 1867 प्रार्थना समाजाची सुरुवात आहे, त्याच्या अगोदर थोडी ही सोबत पत्रिका सुरू होणार आहे. पुढील प्रश्न आहे, शिशिर कुमार मित्रा यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाचा उल्लेख फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम असा केलेला होता. तर कोणता समाज आहे, म्हणजेच इथं पहिल्यांदा सुरू झालेला फुल फ्लेजने, पूर्ण ताकदीने, तर हा ब्राह्मण समाज आहे, ज्याची स्थापना कलकत्तामध्ये राजाराम मोहन रॉय आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या 3 महत्वाच्या सहकार्यांनी केलेली होती. तर पहिले 4 व्यक्ती होते आणि नंतर आलेले 3 म्हणजे टोटल 7 लोक होते. परत महत्वाचे 2 व्यक्ती आले होते. त्या 2 व्यक्ती कोण होत्या, तर देवेंद्रनाथ आणि केशवचंद्र, म्हणजेच ह्या 1857 आणि 1841 मध्ये. येशूला देव मानण्यास नकार दिला, परंतु येशू ख्रिस्त यांची जयंती किंवा नाताळ हा सण त्यांनी साजरा करायला सुरुवात केली होती. तर तोच नाताळ सण मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं ब्राह्मण समाजाने सुरुवात केलेली होती. अशा प्रकारचे. व्हॅलेंटाईनची रोल यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाला भारतीय असंतोषाचा जनक असं म्हटलेलं आहे. ऍक्च्युअली याने लोकमान्य टिळकांना म्हटलं हे आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे केस टिळक हारून आले होते हेही तुम्हाला माहिती आहे. परंतु यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाला सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचं बोललेले होते की हा जो समाज आहे तो असंतोषाचा जनक आहे. खालीलपैकी कोणत्या संस्था मुंबईमध्ये स्थापन झाली नाही. आता याच्यामध्ये मानव धर्म सभा जी आहे तर ही सुरतमध्ये स्थापन झाली होती, त्याच्यामुळे मानव धर्म सभा हे फक्त जाते. परमहंस येते, प्रार्थना येते आणि ज्ञानप्रसारक तिन्हीच्या तिन्ही बरोबर बसतात. तर रामशेठ उरवणे, सखाराम परांजपे, हरिरावजी चिपळूणकर, राव बहादूर हरिरावजी चिपळूणकर हे ड्यूक ऑफ कॅनॉट हे यांचे मित्र होते आणि पुण्यामध्ये कॅनॉट प्लेस आहे, पुणे साधू वासवानी चौकामध्ये गेलात तर ते ड्यूक ऑफ कॅनॉट याच्या स्वागतासाठी हरिरावजी चिपळूणकर यांनी त्याला जेवायला बोलवलं होतं मुंबईमधून पुण्याला आणि त्याचं स्वागत कुठे केलं होतं तर त्या साधू वासवानी मिशनमध्ये. त्याला आज साधू वासवानी मिशन म्हणतात, त्यावेळी त्याला कॅनॉट प्लेस म्हणतात. कॅनॉट प्लेस 2 आहेत, एक दिल्लीमध्ये आणि एक पुण्यामध्ये. तर त्याच्या स्वागतासाठी ते पांढरी इमारत बनवली आणि हे हरिरावजी चिपळूणकर हे ड्यूक ऑफ कॅनॉटचे मित्र होते. तर विनायक भांडारकर सगळ्या सदस्यांचा समावेश कोणत्या संघटनेच्या स्थापनेमध्ये होता तर हे पुणे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये. खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने 1867 मध्ये मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली तर ते ब्राह्मण समाजात काम करत असताना भारत भ्रमण करत होते आणि ते आले होते कुठं मुंबईमध्ये. अर्थात केशवचंद्र सेन होते, अस्पृश्य किंवा कमी जातीचे होते, परंतु त्यांनी काय केलं होतं तर या ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष झाले होते आणि जानवं घातले नाही म्हणून त्यांनी काय केलं तर पूजेचा अर्थ नाकारला.
पूजा किंवा उपासनेचा त्यांचा जो अधिकार होता तो नाकारला आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, ब्राह्मण समाज लेफ्ट केलेला होता. पुढे आहे सुबोध पत्रिकेद्वारे खालीलपैकी कोणत्या समाजाची तत्व जाहीर केलेली होती, तर प्रार्थना समाजाची तत्व जाहीर केली. भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक, गोविंद माडकावकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेला नावारूपाला आणण्यास मदत केली होती, जी मुंबईमध्ये स्थापन झाली होती, ज्ञान प्रसारक सभा याला. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या समाजाचं वर्णन हे लढाऊ हिंदू धर्म अशा शब्दामध्ये केलेलं आहे, तर इथं आर्य समाज येतो. मग तुम्हा सगळ्यांना लेक्चर बघत असताना कमेंट बॉक्स ओपन आहे, तर मग लढाऊ हिंदू धर्म असं कोणी म्हटलेलं होतं, हा तर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा महत्वाच्या भारतीय पद, मग शैक्षणिक असेल, काँग्रेस असेल किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये त्यांनी आपला रोल प्ले केलेला होता. तर लढाऊ हिंदू धर्म कोणी म्हटलं होतं, तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या नियतमालिकातून खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रावरती टीका केलेली होती किंवा इथं कोणावर टीका करण्यासाठी होतं, तर हे सुबोध अर्थात हे विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं निबंधमाला हे फक्त आणि फक्त इथं महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर टीका करण्यासाठी, सत्यशोधक समाजावरती टीका करण्यासाठी ते वर्तमानपत्र यूज होत होते. म्हणूनच इथं दीनबंधू नावाच्या वर्तमानपत्राचे कृष्णराव भालेकर यांनी ही संकल्पना मांडली आणि 1 जानेवारी 1877 मध्ये हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं. परंतु 80 मध्ये बंद पडलं. 97 पर्यंत हे मुंबईमधून चाललं आणि 97 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर हे वर्तमानपत्र इथं लक्ष्मण वाघमारे, त्याचबरोबर तानुबाई बिर्जे आणि वासुदेव बिर्जे या महत्वाच्या लोकांनी हे वर्तमानपत्र पुढे चालवलेलं होतं. त्यानंतर आस्ते कदम आगे बढे, तर आगे बढो हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणत्या समाजाचं आहे, म्हणजे थोडं थोडं पुढे गेलं पाहिजे. तर हे प्रार्थना समाजाचं ब्रीदवाक्य येतं की आपलं परिवर्तन थोडंफार झालेलं असायला पाहिजे. तर अब्दुल कादर मुकादम, सय्यद भाई, त्याचबरोबर वजीर पटेल, तर यांच्या प्रयत्नातून मुस्लिम सत्यशोधक समाज 22 मार्च 1970 साली स्थापन झालेला होता. तर हा हमीद धलवाई यांच्या याच्यामध्ये सुरू झालेला होता. पुढे ब्रह्मप्रतिनिधी सभा ही खालीलपैकी कोणी स्थापन केलेली होती, ब्रह्मप्रतिनिधी सभा, तर याची स्थापना आनंद मोहन बोस यांनी सुरू केली होती कलकत्ता यामध्ये. आणि या महासंग्रामामध्ये सभा समाज आणि संघटना, तर या महासंग्रामामध्ये तुम्हाला शेवटचा जो प्रश्न टाकलेला आहे तो रिपीट होतो कधी कधी. तर विष्णूशास्त्री चिपळूणकर निबंधमालेतून फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले किंवा सत्यशोधक समाज यांच्यावरती ते टीका करत होते. याला प्रत्युत्तर करण्यासाठी छापखाना पाठवला, तो परत पाठवलेला होता. परंतु यांचा जेव्हा पुतळा बसवण्यात आला होता, कुठं, तर मंडईमध्ये, तर हा पुतळा बसवण्यात आल्यानंतर याच्यावरती दिनकरराव जवळकर यांनी एक ग्रंथ लिहिला होता, म्हणजेच ख्रिस्त सत्यशोधक की ख्रिस्त वगैरे अशा प्रकारचा एक ग्रंथ लिहिला. आणि हा पुतळा, तर ह्या 2 मॅटरमधून याने एक लिहिलं होतं पुस्तक, त्याचं नाव होतं काय, तर देशाचा दुश्मन. आणि या पुस्तकावरून या 4 लोकांवरती केस केली आणि ही केस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढली होती आणि त्याच्या समोर वकील होते ल.ब. बोबटकर, ते त्यांचा काही टिकाव लागलेला नव्हता. तर हे सत्यशोधक समाज म्हणजेच काय, तर कृष्णराव भालेकर अशा प्रकारचे वेगळे रसायन होतं की त्यांनी दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र केवळ आणि केवळ या टीकेला जोड देण्यासाठी किंवा टीकेला तोड देण्यासाठी सुरू केलं होतं. अशाच प्रकारचा हा जो महासंग्राम आहे, तर या महासंग्रामाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांपर्यंत 100 प्रश्न पोहोचवलेले आहेत आणि आपण अपेक्षा करू की येणाऱ्या कंबाईंड पूर्व परीक्षा गट क जे आहे, तर या परीक्षेमध्ये याच्यातील आणि अशासारखेच काही प्रश्न पडायला पाहिजेत आणि तुम्हाला या प्रश्नांच्या माध्यमातून खूप काही तिथं सपोर्ट करता आला पाहिजे. एक छोटं आणि जाता जाता प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काही पुस्तकी ज्ञान असायलाच पाहिजे असं नाही. सकाळी एक खूप छान अशी स्टोरी आलेली होती, त्या स्टोरीतला एक छोटासा अर्थ सांगून देतो, म्हणजे जाता जाता एक छोटीशी स्टोरी सांगण्याचा एक अर्थ एक हे असू शकतो. तर रस्त्याने जाता जाता एका खांबावरती एक कागद लावलं होतं, त्या कागदावरती लिहिलं होतं की मला दिसत नाही, माझी नजर कमजोर झालेली आहे आणि त्या नजर कमजोर झाल्यामुळे मला काही रस्त्यावरती पडलेलं दिसत नाही, तर माझी 50 रुपयाची नोट हरवलेली आहे, तर मग ते खालील पत्त्यावरती आणून द्यावी. तर नाईलाज असतो, असं वाटलं की त्या पत्त्यावरती जाऊन पाहावं आणि तिथे गेल्यानंतर एक वयोवृद्ध आजीबाई होत्या. तर त्या आजीबाईंना असं वाटलं की 50 रुपयाची नोट आपल्याला तर हरवली नाही, पण त्याची परिस्थिती बघितल्यानंतर वाटलं की खिशातले 50 रुपये काढून त्यांना आजीबाईंना दिलं पाहिजेत. तर खूप छान स्टोरी होती अशी. आणि मग 50 रुपये दिल्यानंतर त्या आजीनं सांगितलं की तुमचे हे 50 रुपये पडलेले होते, ते मला सापडले, मी आणून दिले. तर त्या आजीने न कळत असं सांगून दिले की सकाळपासून 50 ते 60 लोक आलेत आणि त्या सगळ्यांनी असं सांगितलंय मला, तू एक काम करशील, फक्त जाताना काय कर, ते कागद तेवढा फाडून टाकशील, कारण का तर मला मिळून गेले असतील आतापर्यंत. म्हणजेच काय, तर परत असं वाटलं की तो कागद नाही काढायला पाहिजे, कारण का तर त्यांची परिस्थिती खूपच खराब होती. म्हणजेच आपल्याला थोडीशी का असेना पण सोशल अटॅचमेंट असायला पाहिजे की प्रत्येक वेळी पुस्तकी नॉलेज आणि पुस्तकी माहिती असलीच पाहिजे असं गरजेचं नसतं. सो 8 ऑक्टोबरसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. लक्षात ठेवा, वेळेची किंमत करा, वेळ तुमची नक्कीच किंमत करणार आहे. आणि
तुम्ही सगळ्यांनी हरण्यासाठी बिलकुल कोणत्याही प्रकारची सुरुवात नाही केली, तर जे जिंकण्यासाठी केलेले, त्याच्यामुळे जिंकण्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील. त्याचबरोबर परीक्षेसाठी आहेतच, परंतु ट्रेनिंग सेंटरमध्ये जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.